नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजचा आपला तेल न घालता केलेल्या पदार्थांचा दुसरा दिवस। आजचे सुद्धा पदार्थ अप्रतिम आहेत, थोडे फॅन्सी आहेत आणि फॅन्सी जरी असले तरी त्यामध्ये तेल नाही। आज पुलाव आहे, तुम्हाला पनीर आहे, आज त्यानंतर छोले आहेत। आहे की नाही टेम्पटिंग? चला सुरुवात करूया। कांदा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे, छान काळपट। एका बाजूला छोले जे आहेत ते आपण शिजायला ठेवू आणि ही थोडीशी आवळा सुपारी मी यात घालतोय जेणेकरून छोले जे आहेत ते छान असे काळपट येतील। आणि आता यामध्ये लसणाची पेस्ट आपल्याला घालायची आहे जी छोल्याबरोबर छान शिजेल। कांदा बघा असा छान लालसर होतोय, मंद आचेवर आपण ह्याला करतोय। आता नेहमी तेल जेव्हा असतं तेव्हा हा असा प्रकार होत नाही, कारण हे जे आहे हे कॅरमल आहे, म्हणजे कांद्यातली जी साखर आहे ती तुम्हाला आत्ता दिसते आहे आणि त्याचा एक छान सुवास इकडे पसरलेला आहे। मंद आचेवर आपण परततो आहे आणि यामध्ये काही खडे मसाले जसं दालचिनी, लवंग, काळी मिरी, मोठी विलायची हे सगळं आपण घालून याला छान परतून घेऊ। आता यामध्ये असा छान फ्रेश चिरलेला टोमॅटो घातला आहे की त्याचं पाणी याला मिळेल आणि छान अजून हे परतलं जाईल। ह्याला छान परतून नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। यामध्येच जिरे पावडर, धने पावडर, कसुरी मेथीची पावडर, हळद, तिखट हे सुद्धा व्यवस्थित परतून घेऊ। आता हा जो कांदा कॅरमलाइज झाला आहे त्याचा जो सुवास आहे त्याच्यामुळे तुम्हाला फायनल छोले जेव्हा होतील तर तेलाची कमतरता कुठेही जाणवणार नाही। आणि तुम्ही म्हणाल की हे तर आता चिकटलं आहे, तर याची सुद्धा क्लृप्ती आपल्याकडे आहे। थोडं पाणी घालायचं, जेवढं खाली लागलेलं आहे सगळं व्यवस्थित निघून जाईल आणि तो जो स्वाद आहे भाजलेला तो आपल्या सगळ्या ग्रेव्हीला लागेल। आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करू। यानंतर पुलाव आपल्याला बनवायचा आहे, तर जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दीडपट साधारण मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये लसूणीची पेस्ट, आल्याची पेस्ट, खडे मसाले, लांब चिरलेला कांदा, 4 ते 5 चमचे दही, गाजर, चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि या पाण्याला एक उकळी आल्यानंतर तांदूळ घालू। आता यामध्ये तेल जरी नसलं तरी तुम्हाला वाटणार नाही, कारण यामध्ये आपण मलाईचं दही घातलेलं आहे, त्याच्यामुळे जो काय मलाईला औषधपणा असतो तो त्याला लागेल। साधारण एक 2 तास भिजवलेला तांदूळ की यावर आपण हे झाकण ठेवू आणि मंद आचेवर भात शिजू देऊ। आणि पुलाव झाला, छोले झाले, त्याच्यानंतर याच्याबरोबर आपण रायता करायचा का? रायता करायचा, पपईचा रायता करू। ह्याचे छान आपण असे क्यूब करून घ्यायचे। थोडी कोथिंबीर आत्ता घालू, कारण ही आत्ता जी कोथिंबीर घालतो त्याचा स्वाद खूप वेगळा असतो। थोडंसं मीठ, दही, कोथिंबीर आणि थोडा लिंबाचा रस। क्या बात है।
छोले पण आपले छान शिजले आहेत. तुम्ही बघत असाल काळपट असे झाले आहेत ते. त्यामध्ये हा आपला वाटलेला मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, सगळ्यात शेवटी आलं आपण यात घालू. थोडं पाणी घालू आणि एक 5 ते 7 मिनटं परत याला छोल्याबरोबर आपण शिजवून घेऊ. पनीर फ्रेश घ्यायचं आणि त्याचे साधारण असे आपल्याला क्यूब्स करून घ्यायचे. आणि अशा जाळीवर भाजलं तर हीट जी आहे तुमची छान स्प्रेड होते आणि इव्हन ते तुमचं पनीर जे आहे ते छान भाजलं जातं. आता हा बघा पुलाव पण आपला झालेला आहे. कुठलंही तेल घातलेलं नाही, पण तांदूळ हा व्यवस्थित शिजलेला आहे. एक थेंबसुद्धा तेल यामध्ये घातलेलं नाही. सगळ्यात शेवटी आपण स्वीट कॉर्नचे दाणे की जे आपण थोडेसे वाफवून घेतले आहेत आणि ग्रीन पीज. सगळ्यात शेवटी भुना पनीर. फ्राय पॅनमध्ये थोडंसं पाणी, चवीनुसार मीठ, त्यानंतर लिंबाचा रस, सिमला मिरची, कांदा, त्याच्यानंतर भाजलेलं पनीर, हे सगळं आपल्याला एकत्र करायचं हाय फ्लेमवर. आता याला व्यवस्थित सगळी आंबट आणि मिठाची जी चव आहे ती लागलेली आहे. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घाली, चाट मसाला, दॅट्स इट. आता सर्विंगची तयारी. आता तुम्ही म्हणाल की सिमला मिरची कच्ची कशी, पण आपण कोशिंबिरीमध्ये सिमला मिरची ही कच्ची खाऊ शकतो, काहीही फरक पडत नाही. यानंतर पुलाव, एक एक दाणा मोकळा आहे तेल न घालता सुद्धा. छोले, पापड चुरी, पपईचं रायता. तर अशा प्रकारे छोले, पनीर, पुलाव, त्याच्यानंतर पोळ्या, त्यानंतर काय बनवलं आपण, कोशिंबीर याची कशी, तुमच्या पपईची, अप्रतिम असे वेगवेगळे प्रकार आहे. आणि पुन्हा तुम्हाला सांगू नका, तेल टाकलेलं नाही आहे. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. 900 किती झाले, 9 लाख झाले. हां, 1 लाख पाहिजे अजून. होऊ द्या ना लवकर.